सो स्टुडंट नाव लेट्स सी अवर थर्ड प्रॉब्लेम. आता बघा तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे, काही इक्वेशन्स दिलेले आहेत आणि या इक्वेशन्सला आपल्याला जनरल फॉर्म मध्ये म्हणजेच ax² प्लस bx प्लस सी इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे आणि त्यानंतर a b आणि c च्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत. तर हे 6 प्रॉब्लेम्स आपल्याला दिलेले आहेत. चला सॉल्व्ह करू वन बाय वन. तर फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 2y इज इक्वल टू 10 मायनस y². जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायसाठी जनरल फॉर्म असतो ax² प्लस bx प्लस सी. सो मायनस y² इकडे गेल्यानंतर होतो प्लस y². सो प्लस y² हा 2y जशाच तसा इथे प्लस 2y आणि हा 10 जो आहे इकडे गेला की होतो मायनस 10 इक्वल टू 0. तर अशा पद्धतीने आपण हा जनरल फॉर्म काढलेला आहे. आता यामध्ये ए बी आणि सी च्या व्हॅल्यू लिहा. बघा ए ची व्हॅल्यू काय इथे काय नाही म्हणजे 1 आहे. त्यानंतर बी ची व्हॅल्यू ही 2 आहे आणि सी ची व्हॅल्यू ही -10 आहे. तर अशा पद्धतीने याला आपण सॉल्व्ह करणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे. ब्रॅकेटचा स्क्वेअर दिलाय. आता ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेटचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो, a² मायनस 2ab प्लस b². सो आपण हा फॉर्म्युला इथे लावणार. बघा फॉर्म्युला माहित नसेल तर इथे लिहून देतो. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा जो फॉर्म्युला असतो तो असतो a² मायनस 2ab प्लस b². हा फॉर्म्युला असतो. हा फॉर्म्युला आपण या ब्रॅकेट साठी लावायचा आहे. तर या ठिकाणी बघा a ची जी व्हॅल्यू आहे x आहे आणि b ची व्हॅल्यू 1 आहे. सो इथे काय होईल हे तयार बघा. या फॉर्म्युल्यानुसार a चा स्क्वेअर म्हणजे इथे होणार x चा स्क्वेअर मायनस 2ab म्हणजे 2x इंटू 1 काय होईल बघा -2 इंटू x इंटू b ची व्हॅल्यू आहे -1 प्लस b चा स्क्वेअर म्हणजे -1 चा स्क्वेअर इज इक्वल टू, आता हा पूर्ण ब्रॅकेट झाला आपला, ठीक आहे, 2x प्लस 3. आलं लक्षात, इतकं आपण लिहिलं. आता यानंतर बघा इथे काय होणार आहे. आता इथे x² जशाला तसा, आता इथे मायनस मायनस प्लस होईल प्लस 2x. आता हा -1 चा स्क्वेअर प्लस 1 होतो प्लस 1 इज इक्वल टू 2x प्लस 3. त्यानंतर x² प्लस 2x हा -2x होईल इकडे गेल्यावर प्लस 1 हा -3 होईल इकडे गेल्यावर इज इक्वल टू 0. आता बघा इथे 2x कॅन्सल होतात. सो x² -2 इज इक्वल टू 0. एबीसी च्या व्हॅल्यू काय होतील, ए ची व्हॅल्यू होईल 1, बी ची व्हॅल्यू काय आहे का, काहीच नाही, बी ची व्हॅल्यूच नाही. म्हणजे हे इक्वेशन कसं बनत होतं बघा, x² मायनस 0x मायनस 2 इक्वल टू 0. म्हणजे x ची जी व्हॅल्यू आहे इथली मधातली ती मिसिंग आहे, म्हणून b इज इक्वल टू येणार आपलं उत्तर 0 आणि c इज इक्वल टू येणार आपलं उत्तर -2. तर अशा पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर आपला थर्ड क्वेश्चन जो येतो, तर बघा थर्ड क्वेश्चन मध्ये x² प्लस 5x इक्वल टू, आता याला जनरल फॉर्म मध्ये लिहिताना x² ॲज इट इज, त्यानंतर हा 5x आपण जशा तसा लिहू आणि याला पहिले सोडून घेऊ, मायनस न पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, मायनस इंटू 3 -3 मायनस मायनस प्लस x. तर असं बनतं. आता ह्या टर्म्स इकडे घेऊन जाऊ. इक्वेशन काय बनेल बघा, x² प्लस 5x हा प्लस x इकडे गेला की -x, हा प्लस -3 इकडे गेल्यानंतर होतो +3 इक्वल टू 0. तर आता इक्वेशन काय बनलं बघा, x² प्लस 4x प्लस 3 इक्वल टू 0. ए ची व्हॅल्यू झाली 1, बी ची व्हॅल्यू झाली 4, सी ची व्हॅल्यू झाली 3. तर आलं लक्षात, अशा पद्धतीने आपण ए बी आणि सी च्या व्हॅल्यू काढू शकतो. त्यानंतर बघा फोर्थ प्रॉब्लेम मध्ये 3m², आता हा 2m² इकडे जाईल -2m² हा -9 सुद्धा इकडे जाईल +9 होईल इज इक्वल टू 0. 3m² मधून 2m² गेला, किती राहिले आता इथे 1m² किंवा नुसता m² जरी लिहिला तरी चालेल इज इक्वल टू 0. तर बघा इक्वेशन कसं झालंय, हे m² मधातली टर्म मिसिंग आहे म्हणून 0x आणि +9 इज इक्वल टू 0. तर इथे a ची व्हॅल्यू झाली 1, b ची व्हॅल्यू झाली 0, c ची व्हॅल्यू झाली 9. तर अशा पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर बघा फिफ्थ प्रॉब्लेम मध्ये याला p ने मल्टिप्लाय करायचे ब्रॅकेटला, p इंटू 3 3p प्लस
पी इंटू 6 चा स्क्वेअर इज इक्वल टू -5. आता याला रिअरेंज करू जनरल फॉर्म मध्ये. 6p स्क्वेअर प्लस 3p -5 इकडे गेला की +5 इक्वल टू 0. एबीसीच्या व्हॅल्यू काय? ए ची व्हॅल्यू 6, बी ची व्हॅल्यू येते 3 आणि सी ची व्हॅल्यू येते 5. अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करू. त्यानंतर हा लास्ट वन प्रॉब्लेम बघा. आता जनरल फॉर्म मध्ये लिहायचा आहे. x स्क्वेअर -9 हा 13 आहे, इकडे गेला की -13 इक्वल टू 0. सो x स्क्वेअर मायनस, आता हा मायनस मायनस प्लस होतो, 13 प्लस 9 किती होतात बघा, 22 इज इक्वल टू 0. सो अशा पद्धतीने आता इथे इक्वेशन काय होईल, एक्स स्क्वेअर मधातली टर्म मिसिंग आहे, सो 0x मायनस 22 इक्वल टू 0. आता इथे बघा, ए ची व्हॅल्यू झाली 1, बी ची व्हॅल्यू झाली 0, सी ची व्हॅल्यू झाली -22. तर अशा प्रकारे आपण हे 6 इक्वेशन सोडवलेले आहेत. आता हे सर्व झाले आपले जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट आणि त्यानंतर एबीसीच्या व्हॅल्यूज दिल्या आपण. तर अशा प्रकारे सोडवतात. आलं लक्षात? या सेकंड इक्वेशन मध्ये बघा इथे +0x करा, मिस्टेक. तर अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. तर बघूया आता आपला 4th नंबरचा प्रॉब्लेम.